सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विराज मडवी आणि श्रीकांत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शशांक आपल्याला पाहायला मिळतील. 4 ओव्हरची मॅच म्हटल्यानंतर पहिले षटक पॉवर प्लेचा आपल्याला पाहायला मिळणारा साई सागर युनायटेड ऐरोली. ज्यावेळेस नवसाती दिवा मित्रमंडळ आयोजित जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये आम्ही कॅप्टनला विचारलं होतं साई सागर युनायटेड ऐरोली टीमच्या की साई सागर युनायटेड ऐरोली संघ भरपूर जुना संघ आहे. मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर स्पर्धा त्यांनी जिंकल्यात, भरपूर स्पर्धा ते खेळलेले आहेत, परंतु हा संघ जास्त प्रमाणामध्ये आज स्पर्धा खेळताना का दिसत नाहीयेत. तर कॅप्टनने सांगितलं की खेळाडूंचे जॉब्स असतात, त्याच्यानंतर जर पाहिलं तर वैयक्तिक जे कामं असतात त्याच्यामुळे आम्हाला जमत नाही, परंतु सर्व टॅलेंटेड खेळाडू या साई सागर ऐरोली टीमकडे. पहिला बॉल विराज यांच्यासाठी समोरच्या दिशेला चेंडू हवेमध्ये अंगणच्या दिशेला मात्र मोठा धक्का बसत असताना उत्कर्ष दिवा टीमला विराज मडवी डगआउट मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या विराज मडवीकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा होता. विराज मडवी म्हटलं तर उत्कर्ष दिवा या टीमचा पाठीचा कणा. सुरुवात भरपूर महत्वाची होती आणि पहिलाच बॉल फुलटॉस होता. अगदी सुरुवात करण्यासाठी योग्य चेंडू मित्रमंडळी विराज मडवी यांच्यासाठी होता, परंतु हा बॉल जर पाहिला तर फुल टॉस बॉल सर्व लॉंगॉनला दिशा देण्याचा प्रयत्न करत होते. समोरच्या दिशेला लॉंगॉनला आपल्याला झेल अगदी सोपा पाहायला मिळाला. पहिला धक्का लागतोय उत्कर्ष दिवा या टीमला. शशांक आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल मात्र फुल टॉस पाहायला मिळाला आणि तिथे मात्र मोठा धक्का लागलाय उत्कर्ष दिवा या टीमला. त्याचबरोबर आपण पाहता आमच्या व्यासपीठावर ज्याचं नुकतंच आगमन होतं माजी नगरसेवक चंद्रजी पाटील साहेबांचं देखील नुकतंच आगमन झाले. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. उत्कर्ष मित्रमंडळ आयोजित या स्पर्धेमध्ये साहेब मी आपलं सहर्ष स्वागत करतोय. आपली उपस्थिती या स्पर्धेला भरपूर महत्वाची आहे आणि आपण आपला मुळाचा वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतोय. यश पाटीलच्या बॅटमधनं पहिलाच बॉल फेस करत असताना षटकार पाहायला मिळाला. अकाउंट ओपन झालं उत्कर्ष दिवा या टीमचं. टॅलेंटेड खेळाडू यश पाटील राईट मध्ये विकेटने गोलंदाज. यावेळेचा बॉल शॉर्ट पुल करायचा होता. बॅटची एज लागली आहे का, जोरदार अपील केली आहे साई सागर युनायटेड ऐरोली टीमच्या सर्वच खेळाडूंनी. परंतु आता पंच काय डिसिजन देत आहेत, का बॅटची एज लागली आहे का ग्रिपचा आवाज आला हे डिसाईड करतील. आता पंच काय नक्की निर्णय काय देतील. उत्कर्ष दिवा संघ यश पाटीलची विकेट. हॅलो 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 नॉट आउट असणारा फलंदाज यश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. खऱ्या अर्थाने खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला त्यांच्या माध्यमातून, शशांक यांच्या माध्यमातून. शॉर्ट बॉल टाकला गेला कव्हरच्या रिजनला. जो षटकार पाहायला मिळाला यश यांच्या बॅटमधनं राईट मध्ये विकेटने. पुन्हा एकदा यावेळेस जर पाहिलं तर ऑन साइडला डीप मिड विकेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक रन कंप्लीट झाली आहे. स्ट्राईक पासून आता मात्र आपल्याला पाहायला मिळतं दूर जात असताना यश पाटील आणि स्ट्राईक वरती येतात श्रीकांत आपल्याला पाहायला मिळतं. श्रीकांत कडनं भरपूर साऱ्या अपेक्षा उत्कर्ष दिवा टीमला. हॅलो चला स्ट्रॉंग अपील केलेली आहे. पुन्हा एकदा पंचांना मीटिंग घेण्यासाठी भाग पाडला युनायटेड ऐरोली या टीमने. पंचांचा डिसिजन यस फलंदाज बाद होईल. मोठा धक्का उत्कर्ष दिवा या टीमला लागत असताना फलंदाज श्रीकांत मात्र बाद होतात. पहिलाच बॉल फेस करत असताना सलामीची जोडी आता मात्र डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ज्या सलामीच्या जोडीकडनं भरपूर सारा
चला शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचती 7 या आकड्यावरती. फक्त 4 ओव्हरच्या मॅच मध्ये साईसागर युनायटेड ऐरोली या टीम समोर जर तुम्हाला फाईट करायची असेल तर 45 ते 50 धावसंख्येपर्यंत पोहोचावा लागणार. उत्कर्ष दिवा टीम 7 धावा दाफलकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मयुरेश आपल्याला पाहायला मिळतात. यश पाटील यांच्याकडे आता जबाबदारी भरपूर वाढलेली आहे. दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर नंबर क्रमांक 3 वरती आलेत. नंबर क्रमांक 3 टीम मध्ये म्हटलं ना तर भरपूर महत्वाची जागा असते आणि ती जागा मात्र उत्कर्ष दिवा टीमने यशला दिलेली आहे. परंतु 4थ्या क्रमांकावरती आपण पाहतोय मयुरेश यांना राईट मोद विकेटने. शशांक यावेळचा बॉल मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये झेल टॉप झालाय. इथून आणखीन एक विकेट मिळाली असती तर उत्कर्ष दिवा संपूर्ण संघ जर थोडा प्रेशर मध्ये पाहायला मिळाला असतं आपल्याला. परंतु युनायटेड ऐरोली टीमच्या या शशांकने अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केलेली आहे. फक्त 8 धावा खर्च करत 2 मोठे हादरे दिलेत उत्कर्ष दिवा या टीमला. 8 धावा फक्त धावफलकावरती उत्कर्ष दिवा टीमची. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये जास्त प्रमाणामध्ये फायदा घेताना दिसलेले नाहीयेत उत्कर्ष दिवा टीमचे फलंदाज आणि पहिल्या ओव्हर मध्ये 2 विकेट गमावलेत. धावा 8 आलेल्या आहेत आपण पाहतोय. चला नवीन गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. वैभव आलेले आहेत नवीन गोलंदाज. शशांक याने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. तो शशांकला अनुभव मिळाला पहिल्या ओव्हर मध्ये तर थोडस शेअर करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतात. कारण की त्यांना माहिती आहे कुठल्या स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर या विकेट वरती भरपूर झुळी आहे. या विकेटला फलंदाजांसाठी कठीण होत जातं बॅटिंग करण्यासाठी या खेळपट्टीवरती. वैभव गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं दुसरे षटक घेऊन येत असताना वैभव आपल्याला पाहायला मिळतील. समोरच्या दिशेला आपण पाहतो बॅटिंग करण्यासाठी मयुरेश तयार आहेत. मयुरेश आणि यश पाटील ही जोडी भरपूर महत्वाची. उत्कर्ष दिवा टीम राईट आर्म विकेटने. वैभव पहिला बॉल. चला फुल टॉस बॉल पाहायला मिळतो. ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगली फेकी पाहायला मिळते. एक चिकी सिंगल दोन्ही फलंदाजांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या मात्र 9 या आकड्यावरती. 9 धावा दाफलकावरती. एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला यश पाटील यांच्या बॅटमधनं. त्याच्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर मोठे फटके आलेले नाहीयेत उत्कर्ष दिवा टीमसाठी. आणि घरच्या मैदानावरती त्याचबरोबर घरच्या प्रेक्षकांसमोर चांगला परफॉर्मन्स द्यायचा हाही एक प्रेशर वेगळा असतो. खेळाडूला माहिती आहे घरच्या प्रेक्षकांसमोर ती खेळ करायचा थोडासा प्रेशर असतो. यावेळचा फटका मात्र एक्स्ट्रा कव्हरला मात्र बॉल निघून चालला यश पाटील यांच्या बॅटमधनं. बऱ्याच उशिरानंतर चौकार येत असताना टीमची धावसंख्या चौकाराच्या सहाय्याने 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचती. मी म्हटलं होतं यश पाटीलची विकेट जी आहे ती भरपूर इम्पॉर्टंट असणार उत्कर्ष दिवा टीमसाठी. विराज आउट झाल्यानंतर त्याच्यानंतर श्रीकांत आउट झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी या खेळाडूवरती. आपण या खेळाडूला अग्रिकोळी प्रीमियर लीग मध्ये देखील पाहिलं ज्यामध्ये वैभव प्रतिष्ठान बोनकोडे या टीम मध्ये खेळत असताना चांगला परफॉर्मन्स यश पाटीलचा राहिलेला. चांगला खेळाडू आहे टॅलेंटेड खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतो. सावरायचा येथून उत्कर्ष दिवा या टीमला. राईट मोठा विकेटने गोलंदाज. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय यश पाटील याच्या बॅटमधनं चौकारानंतर. अप्रतिम दर्जाचा फटका ऑन साइडला पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र हा षटकार पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 19 धावा दाफलकावरती. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यश पाटीलची विकेट युनायटेड ऐरोली टीमला भरपूर महत्वाची आहे. साईसागर युनायटेड ऐरोली संघ 2 विकेट महत्वाचे त्यांनी बाद जरूर केलेले आहेत. परंतु यश पाटील ही घातक फलंदाज आहे. यश पाटीलची विकेट दोन्ही टीमसाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. उत्कर्ष दिवा या टीमला विकेटवरती ही विकेट हवी आहे. यावेळचा बॉल जर पाहिला पुन्हा एकदा चांगला फटका. अगदी सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये यश पाटील खेळत असताना पहिला बॉल चौकार दुसरा बॉल षटकार त्याच्यानंतर मात्र सिंगल रन काढून स्ट्राईक रोटेट केलेली आहे. खूप चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये यश पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. वैभव आतापर्यंत जर पाहिलं तर थोडेसे महागडे पाहायला मिळतात. आतापर्यंत 12 धावा त्यांनी खर्च केल्या. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 20 धावा दाफलकावरती. राईट मोड द विकेटने वैभव.
चला मयुरेश यांच्यासाठी समोरच्या दिशेला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मयुरेशने मात्र रंग बदललाय. यश पाटीलची मात्र फटकेबाजी पाहून त्याच्याही बॅटमध्ये षटकार पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 26. 26 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 26 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मोठा बॅटिंग, खूप चांगली बॅटिंग आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. भागीदारी तेवढीच महत्वाची होती आणि ती पार्टनरशिप मध्ये बीट करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हे दोन्ही फलंदाज, एका बाजूला यश पाटील तर आता मात्र मयुरेश देखील थांबणार आणि या टीमची धावसंख्या आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये उत्कर्ष दिवस 26 या आकड्यावरती. शेवटचा बॉल, यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका आहे. मिस फिल्डिंग जरूर त्या ठिकाणी झाले. एक सिंगल रन आपल्याला जरूर पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न यश करतात. धोक्याची विकेट होऊ शकते आणि इथे गरज नव्हती. दुसऱ्या रनची काहीच गरज नव्हती. खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये यश पाटील यांचा पाहायला मिळतोय. जिथे पार्टनरशिप खूप चांगली चालली होती तिथे रनआउटच्या स्वरूपामध्ये यश पाटीलने विकेट टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा संघ मात्र संकटात सापडलाय. साईसागर युनायटेड ऐरोली टीमला ही महत्वाची विकेट मिळाली आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. एक रन खूप चांगल्या रीतीने मित्र म्हणून पळून काढली होती. दुसऱ्या रनची आवश्यकताच नव्हती. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स नव्हत्या आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल जर पाहिलं तर धावसंख्या खर्च केल्यात वैभव याने 17 धावा आल्या होत्या. 17 धावा आल्यानंतरही तुम्ही जर दुसऱ्या रनचा प्रयत्न करत असाल तर मित्र म्हणून खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये यश पाटील यांचं पाहायला मिळालं. यश पाटीलला राहणं स्लो ओव्हरमध्ये भरपूर महत्वाचं होतं. टीम उत्कर्ष दिवा या टीमसाठी 19 ओके 19 धावा आलेल्या आहेत दुसऱ्या ओव्हरमध्ये. टीमची धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 26 धावा फलकावरती पाहायला मिळतात. नवीन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. नंबर क्रमांक 3चं षटक घेऊन दिवेश आलेला आहे. दिवेश हा फलंदाज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवरती नवीन आलेले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. रवी उंचपुरा एक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो उत्कर्ष दिवाळी टीमचा आणि त्याच्या बॅटमध्ये रन्स येणं भरपूर महत्वाचं असणारा. दुसऱ्या बाजूला मयुरेश त्यांच्या बॅटमध्ये षटकार पाहायला मिळाला. दिवेश आपल्याला पाहायला मिळतो. चला गोलंदाज दिवेश तयार. राऊंड विकेट. पहिलाच बॉल बॅटची एज लागली होती. विकेट किपरने मात्र हा झेल ड्रॉप झाला विकेट किपर कडनं आणि सरळ डिक्लेरेशन मध्ये एक रन आपल्याला पाहायला मिळते. 29-29 28 धावा दाखल कवरती पाहायला मिळतात. उत्कर्ष दिवा या टीमची 28 धावा. इथून 11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चांगल्या स्थितीमध्ये उत्कर्ष दिवा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली धावसंख्या आतापर्यंत तरी उभी केलेली आहे. दिवेश कमबॅक करून द्यावा लागणारा टीम साईसागर ऐरोली टीमला आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला चेंडू ऑन साईडला खेळायचा होता रवीला. हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होती. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने जर पहिले धावसंख्या फक्त स्थिर 28 या धावसंख्येवरती रवी आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक वरती आहेत. त्यांच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा. साईसागर युनायटेड ऐरोली मी विनंती करेन आपल्याला की आपण जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका प्लीज, कारण की आम्हाला आजच्या दिवसामध्ये भरपूर सारे मॅचेस कव्हर करायचे आहेत. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड विकेटने यावेळचा बॉल शरीरापासून दूर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि वाईड यॉर्कर बॉल पडलाय. खूप पिचिंग चांगली पाहायला मिळते या गोलंदाजाच्या माध्यमातून. काय गोलंदाजी होती मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली गोलंदाजी. विकेट किपरने थोडीशी मात्र चर्चा केली दिवेश यांच्या सोबत आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर वाईड यॉर्कर टाकण्याचा निर्णय घेतला आणि तो सक्सेस झाला. खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दिवेश करत असताना राईट आर्म राऊंड विकेटने पुन्हा एकदा रवी यांच्यासाठी यावेळचा बॉल मात्र हवेमध्ये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणखीन एक विकेट मिळते. या ओव्हर मध्ये युनायटेड साईसागर ऐरोली टीमने मात्र कम बॅक केलेला आहे. टीम आपण पाहतोय ऐरोली संघ मात्र थोडासा आपण पाहतो अभिराज्य गाजवत असताना या मॅच वरती उत्कर्ष दिवात बॅकफुट वरती आपल्याला पाहायला मिळते. घरचं आयोजन आणि घरच्या आयोजन मध्ये थोडासा मात्र निराश करत असताना उत्कर्ष मित्रमंडळाच्या या स्पर्धेमध्ये उत्कर्ष दिवा संघ आणखीन एक फलंदाज क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर जात असताना रवी खूप निराश केलं रवीने, कारण की रवीच्या बॅटमध्ये रन्स येणं भरपूर महत्वाचं होतं. अगदी छोटा फॉर्मॅट आहे. 4 ओव्हरीचा
गेम आहे. 4 ओव्हरच्या गेम मध्ये जर तुम्ही 2 बॉल डॉट होऊन तिसऱ्या बॉल वरती जर तुम्ही आउट होता तर ही टीम मात्र अडचणीत सापडेल आणि तसंच चित्र आपल्याला पाहायला मिळतं. रवी यांच्या माध्यमातून 2 चेंडू डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. टीमचे कॅप्टन खऱ्या अर्थाने जुने जाणते खेळाडू उत्कृष्ट मित्रमंडळ या टीमचे कॅप्टन विशाल पाटील मैदानाच्या आतमध्ये. आता कॅप्टनला इथून मात्र सावरावा लागणार आहे टीमला, कारण विशाल पाटील यांच्याकडे भरपूर सारा अपेक्षा आहेत आणि त्यांच्याकडे भरपूर सारा अनुभव आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये अभिराज्य गाजवला या खेळाडूने आणि आज मात्र विशाल पाटील उत्कर्ष दिवा या टीमसाठी संकटातनं बाहेर काढायचा. दिवेश पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी पाहायला मिळते. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दिवेश हा गोलंदाज करत असताना आणखीन एक चेंडू डॉट पाहायला मिळतोय. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत, फक्त एकच धाव खर्च केलेली या. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते दिवेशाच्या माध्यमातून. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 28 धावा दाफलकावरती 28 धावा दाफलकावरती लागल्यात. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाज. यावेळचा बॉल बॅटची एज लागलेली आहे. विशाल पाटीलची देखील विकेट मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच हव्यात. 1 विकेट आपल्याला 2 विकेट घेतलेत आणि 1 धाव या ओव्हर मध्ये खर्च केलेली आहे गोलंदाज दिवेश याने आणि मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना विशाल पाटील ज्या खेळाडूकडून भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या तो खेळाडू जर पाहिला तर मैदान सोडत असताना वैभव मडवी यांची मात्र कमतरता जरूर टीमला जाणवत असेल. एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे उत्कर्ष दिवा या टीमचा आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ मात्र थोडासा ढासळला मित्र म्हणेन. फक्त एकच धाव तिसऱ्या ओव्हर मध्ये चूक कुठे झाली तर यश पाटीलची ती रनआउटची विकेट होती तिथे मोमेंटम जो आहे तो पूर्णपणे शिफ्ट झाला साई सागर युनायटेड ऐरोली या टीम कडे. यश पाटीलची जर विकेट ती मिळाली नसती तर पार्टनरशिप खूप चांगली चालली होती. यश पाटीलची विकेट मिळाली आणि मोमेंटम शिफ्ट झाला साई सागर युनायटेड ऐरोली टीम कडे. त्यांना संधी मिळाली गेम मध्ये परत येण्याची आणि त्यांनी संधीचं सोनं केलं. लाजवाब कमबॅक पाहायला मिळतं. दिवेश यांचंही खूप चांगली षटक पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या 28 वरती 4 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात. दर्शन आलेत नवीन गोलंदाज स्लॉग ओव्हर मध्ये शेवटचा षटक आहे आणि बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक वरती फलंदाज मयुरेश त्यांच्या बॅटमध्ये षटकार पाहायला मिळालाय. चला यावेळेचा बॉल पण एकदा ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळतो. कावकरचा क्षेत्ररक्षक येतो. एक रन कंप्लीट झाली. मिस फिल्डिंग झाल्यानंतर बॅकअप चांगला पाहायला मिळतो. तो जर पाहिला तर तोही खूप चांगला पाहायला मिळतोय. या 2 धावी बरोबर टीमची धावसंख्या 30 या 11 वरती जाऊन पोहोचते. 30 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतोय दर्शन स्लॉग ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करायची आहे दर्शन याला. समोरच्या दिशेला जर पाहिलं तर मयुरेश पाहायला मिळतात राईट मध्ये विकेटने. दर्शन फुल टॉस बॉल होता त्याला मात्र फुल टोल केलेला आहे. फलंदाज मयुरेश यांच्या बॅटमधनं आणखीन एक धमाका पाहायला मिळतो. या फटक्यांची गरज आहे. उत्कर्ष दिवा या टीमला फटक्यांची गरज असणार आहे शेवटच्या ओव्हर मध्ये. आणि की तिसरं षटक जर पाहिलं तर फक्त आणि फक्त एकच धाव त्या ओव्हर मध्ये आली आहे आणि त्याही ओव्हरची भरपाई जर करायची असेल तर अजून काम संपलेलं नाहीये मयुरेशचं. ते काम अजूनही शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 36 या 11 वरती जाऊन पोहोचले. 36 धावा दाफलकावरती. पहा एक षटकारानंतर मात्र सर्व खेळाडू एकत्रित येतात गोलंदाजाशी चर्चा करण्यासाठी, कारण की त्यांना माहिती आहे उत्कर्ष दिवा टीमला 40च्या आत रोखावा लागेल. उत्कर्ष दिवा टीम जरी बॅटिंग ढासळली तरी गोलंदाजी भरपूर चांगली आहे उत्कर्ष दिवा टीमची. 45 धावा ते डिफेंड करू शकतात एवढी ताकद त्यांच्या बॉलिंग लाईनअप मध्ये. यावेळचा बॉल समोरच्या दिशेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर मयुरेशच्या बॅटमधनं आणखीन एक धमाका पाहायला मिळतोय. उत्कर्ष दिवा यांच्या डग आउट मध्ये मात्र टाळ्यांचा आवाज येत असताना का नको येऊ दे, कारण की भरपूर वेळ ते शांत बसले. टीमची धावसंख्या 42 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. आता मात्र फायटिंग स्कोर उभा झाला. उत्कर्ष दिवा टीमचा हा मयुरेश मात्र टीम संकटात असताना संकटातनं बाहेर काढतोय. 42 रन स्कोर कार्ड वरती 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. दिवेशने जी मेहनत केली आहे ते मेहनतीवरती नक्की पाणी फेरलंय कदाचित असं मला वाटतं, कारण की पहिल्या 3 बॉल वरती गोलंदाजाने 14 धावा खर्च केलेले आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
कॅप्टन शशांक टीम आपण पाहतो गोलंदाजासोबत थोडीशी चर्चा करत असताना की कोणत्या टप्प्यावरती कोणत्या लाईन लेनने गोलंदाजी करायची राईट मध्ये विकेटने. दर्शन या बॉलचा बॉल पुन्हा एकदा चेंडू हाफ्यामध्ये एलिव्हेशन मिळाला नाही. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप झाला. एक रन कंप्लीट झाली आणि दुसरी ही धाव मात्र सहजरित्याने कंप्लीट झालेली आहे. साईसागर युनायटेड टीमच्या खेळाडूने केली आहे चूक, कारण की पूर्णपणे मैदानामध्ये या खेळपट्टीवरती सेट झाला मयुरेश आणि त्याचा झेल या क्षणाला सोडणं हे कठीण जाईल साईसागर युनायटेड ऐरोली या टीमला. इथून कमबॅक करायचं होतं आणि झेल ड्रॉप झाल्यानंतर आता जर पाहिलं तर वैयक्तिक खेळी 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 24 धावसंख्येची बहारदार इनिंग साकारत असताना यावेळचा बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझनला आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहेत तिथे मात्र पंबल झालेले आहेत. एक रन कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजरित्याने कंप्लीट केलेली आहे. साईसागर युनायटेड ऐरोली टीमचे खेळाडू मात्र थोडेसे निराश करत असताना फील्ड मध्ये आणि क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळते. शेवटच्या ओव्हरमध्ये जिथे तुम्हाला क्षेत्ररक्षण खूप चांगलं हवं असतं. टीमची धावसंख्या जर पहिली तर ती जाऊन पोहोचते 46 धावा. जर इथून 50 गाठली तर मी म्हणेन उत्कर्ष दिवा विनिंग टोटल होऊ शकतो या टीमसाठी. यावेळचा बॉल जर पाहिला पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतोय परंतु बॉल सीमा रेषा पार. ज्या टार्गेटची गरज होती उत्कर्ष दिवा टीमला ते टार्गेट पर्यंत पोहोचलेले 50 धावा फलकावरती आणि 51 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय साईसागर युनायटेड ऐरोली टीम सोबत. आपण पाहतोय जिथे पहिल्या 2 ओव्हरमध्ये संपूर्ण गेम जो आहे तो साईसागर ऐरोली या टीमच्या बाजूने चालत नव्हता. उत्कर्ष दिवा वर्चस्व गाजवत होतं परंतु जसं 30रं षटक चालू झालं दिवेश मॅच मध्ये पुनरागमन केलं टीम साईसागर युनायटेड ऐरोली या टीमने. चौथ्या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट करत असताना मयुरेशची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे या खेळाडूसाठी. संघ संकटात होता, संघाला मात्र संकटातनं बाहेर काढत असताना आपण पाहतोय वैयक्तिक 30 या धावसंख्येची खेळी आपल्याला पाहायला मिळते. तर 9 चेंडू फेस केलेत. 9 चेंडू मध्ये 30 धावसंख्येची बहारदार खेळी पाहायला मिळाली आणि उत्कर्ष दिवा संघ जर पाहिला तर आता 50 या धावसंख्येपर्यंत पोहोचलाय आणि 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे टीम युनायटेड साईसागर ऐरोली या टीमला. नेक्स्ट मॅच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी विनंती करतोय गावदेवी ऐरोली आणि जय बालाजी राबाडा. निलेशजी भोईर यांना विनंती करतोय कॅप्टन आपण उपस्थित असेल तर या नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आणि जय बालाजी राबाडा आणि गावदेवी ऐरोली दोन टीमचे कॅप्टन इन ऍक्शन मध्ये पुढच्या मॅच मध्ये दिसेल आपल्याला निलेश भोईर, नवी मुंबईचा वीरेंद्र सेहवाग. चला प्लीज विनंती करतो दोन टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या अन्यथा आम्ही फायनलाइज करू तुम्हाला, कारण की कालपासून आम्ही मिड इनिंग मध्ये प्रत्येक मॅचचा टॉस केलेला आहे. तर ही शेवटची फ्रेश मॅच असणार आहे. तर प्लीज मी विनंती करतो निलेश भोईर यांना आणि त्याचबरोबर जय बालाजी राबाडा टीमच्या कॅप्टनला की आपण या लगेचच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सूचना आलेली आहे जर बॉल पडायच्या अगोदर दोन्ही कॅप्टन्स उपस्थित राहिले नाही तर आम्ही फायनलाइज करू दोन्ही टीम्सला, कारण की अगदी शिस्तबद्ध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते जिथे मात्र तुम्हाला ड्रेस कोड या स्पर्धेच्या माध्यमातून कंपल्सरी आहे, चेसिंग कंपल्सरी आहे आणि मॅच संपल्यानंतर हँडशेक करणं भरपूर महत्वाचं आहे या स्पर्धेमध्ये. गावदेवी ऐरोली टीमचे खेळाडू प्लीज रिपोर्टिंग करा जर कॅप्टन तुमचे उपस्थित असतील तर विनंती करतोय. चला अनिकेत दादा कॅप्टन आलेत गावदेवी ऐरोली या टीमचे. तर जय बालाजी राबाडा टीमचे कॅप्टन, जय बालाजी राबाडा टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या प्लीज विनंती करतोय, कारण की आम्ही आतापर्यंत खूप चांगल्या रीतीने मॅचेस कंप्लीट केले आहेत आणि प्रत्येक मिड इनिंग मध्ये आम्ही प्रत्येक मॅचचा नाणेफेकीचा कॉल केला म्हणजे टॉस केलेला आहे. तर या मॅच साठी प्लीज मी जय बालाजी राबाडा टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये माजी नगरसेवक अर्थातच चेतन नाईक साहेबांना मी विनंती करू का प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जॉईन व्हायचं आहे. अगदी गोड व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आमचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि त्यांच्या शुभ हस्ते आपल्याला नाणेफेकीचा कॉल पाहायला मिळतो माजी नगरसेवक चेतन नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते.
चला जय बालाजी राबाडा आफ्रिदी आणि अनिकेत आपल्याला पाहायला मिळतील. टॉस जिंकलाय गावदेवी ऐरोली या टीमने. जो काय निर्णय असेल तो लगेच घ्यायचा आणि गावदेवी ऐरोली टीम 4 ओव्हरची मॅच असणारा, जय बालाजी राबाडा 4 ओव्हरची मॅच असणारा. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते युनायटेड ऐरोली या टीम कडनं सर्वेश आणि त्याच्या समवेत चिन्मय. सर्वेश आणि चिन्मय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. उत्कर्ष दिवा टीम कडनं राहुल साळवी आपल्याला पाहायला मिळतात. नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये शिरोणे प्रतिष्ठान या टीम कडे खेळत असताना खूप चांगली गोलंदाजी आम्ही राहुल साळवी यांची पाहिली होती. आणि उत्कर्ष दिवा हा संघ ज्या ज्या वेळेस मैदानामध्ये उतरतो त्या वेळेस मात्र पहिलं षटक सातत्याने आपण त्यांना टाकताना पाहतो राहुल साळवी यांना. आणि आज ते चांगलं षटक टाकावं लागणार कारण की 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे युनायटेड ऐरोली या टीमला. राहुल साळवीचं हे पहिलं षटक भरपूर महत्वाचं असेल. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्ले षटकामध्ये आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक तिसऱ्या सर्कलच्या बाहेर, एक काऊ कॉर्नर आणि एक लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल साळवी लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. समोर आपल्याला पाहायला मिळतं स्ट्राईक वरती सर्वेश आहेत. पहिला बॉल उत्कर्ष दिवा टीम कडनं आपल्याला पाहायला मिळतात राहुल साळवी. 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिला बॉल मात्र चांगला फटका परंतु खूप चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. कॅप्टन विशाल यांच्या माध्यमातून झेल टिपला गेला आणि पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना खूप चांगली सुरुवात उत्कर्ष दिवा या टीमची पाहायला मिळते. राहुल साळवी यांच्याकडे भरपूर साऱ्या अपेक्षा असतात टीमला की राहुल साळवी आपल्याला पहिली विकेट मिळवून देईल आणि पहिल्याच बॉलवरती तो काम करत असताना राहुल साळवी खूप छान कॅच पकडली. कॅप्टन विशाल याने अप्रतिम दर्जाची कॅच आपल्याला पाहायला मिळाली. कव्हरच्या रिजनला खूप चांगला झेल पकडला गेला आणि पहिला धक्का सर्वेश, मोठा धक्का युनायटेड ऐरोली टीमचा मात्र डगआउट मध्ये परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आता सर्व्हिसची जागा भरून काढण्यासाठी दिवेश मैदानाच्या आतमध्ये जातात. गोलंदाजी तर लाजवाब केलेली आहे दिवेशने, परंतु बॅटिंग मध्ये देखील दमखम दाखवावी लागेल. 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला जरूर मिळाला, परंतु कव्हरच्या रिझनला कॅप्टनच्या माध्यमातून तेवढाच चांगला दर्जेदार झेल पाहायला मिळाला. भरपूर स्पीडने बॉल कदाचित त्यांच्याकडे गेला असेल आणि खूप चांगले जज त्या ठिकाणी केलं क्षेत्ररक्षकांनी. राहुल साळवी यांना मिळाली पहिली सफलता. राहुल साळवी यांच्याकडे जी हाईट आहे त्या हाईटचा खूप चांगला वापर करत असताना फलंदाजांना मात्र सातत्याने बीट करत असतात. राहुल साळवी यांच्याकडे आहे चांगलं व्हेरिएशन आणि त्या व्हेरिएशनचा फायदा मात्र सातत्याने करताना आम्ही त्यांना पाहतो. उत्कर्ष दिवा या टीमची एक ओळख बनलेली आहे. राहुल साळवी पहिलं षटक उत्कर्ष दिवा टीम कडे येतोच. दिवेश नंबर क्रमांक 3 वरती भरपूर महत्वाची जागा जी उत्कर्ष दिवा या टीम कडनं बजावली होती यश पाटील यांनी. चला दुसरा बॉल बॅटची एज लागलेली आहे. अकाउंट ओपन झालाय. साईसागर युनायटेड ऐरोली या टीमचं एक सिंगल रन डिक्लेअर स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या एका रनने मात्र टीमची धावसंख्याचं अकाउंट या ठिकाणी ओपन झालं. एक या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. दिवेश आणि चिन्मय ही जोडी भरपूर महत्वाची आहे साईसागर युनायटेड ऐरोली या टीमसाठी, कारण की सर्वेश बाद झाल्यानंतर इथून जबाबदारी उचलावी लागणार आहे. पार्टनरशिप भरपूर महत्वाची असेल. पार्टनरशिप बीट करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांना. राहुल साळवी मोठा आव्हान आहे. यावेळचा बॉल मात्र समोरच्या दिशेला खेळत विराज मडवीने कॉल दिलाय कदाचित, परंतु लॉंग ऑफला जे क्षेत्ररक्षक होते त्यांनी सांगितलं विराज थांबायचा आहे. माझ्यासाठी हा झेल जो आहे तो भरपूर सोपा होता आणि संग्रामने खूप चांगली कॅच जज करत असताना आणखीन एक धक्का देत आहेत युनायटेड ऐरोली या टीमला. राहुल साळवी लाजवाब गोलंदाजी. पहिल्या बॉल वरती विकेट, दुसरी बॉल जर पाहिली तर डिक्लेरेशन मध्ये 1 रन पाहायला मिळाली आणि तिसऱ्या बॉल वरती जर पाहिलं तर खूप चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला संग्राम यांच्या माध्यमातून. फलंदाज क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या बाहेर गोलंदाजी लाजवाब पाहायला मिळाले दिविजनच्या माध्यमातून. परंतु बॅटिंग मध्ये जर पाहिलं तर कॉन्ट्रीब्युशन जास्त प्रमाणामध्ये देता आलं नाही. एक धावसंख्येचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळालं टीमसाठी आणि दिवेश हे फलंदाज मात्र बाद होत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संकेत आपल्याला पाहायला मिळतील.
चला मैदानाच्या आतमध्ये संकेत आपल्याला पाहायला मिळतात आणि संकेतच्या माध्यमातून चांगली बॅटिंग आम्हाला पाहायला मिळेल ही अपेक्षा करतो, कारण की संघ थोडासा संकटामध्ये सापडला साईसागर युनायटेड ऐरोली. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती करतोय. साईसागर ऐरोली टीम बॅटिंग करायची आहे तुम्हाला, तुम्ही जास्त प्रमाणात वेळ घेतला नाही पाहिजे तर प्लीज विनंती करतोय. आजचा दिवस भरपूर महत्वाचा आहे आमच्या या स्पर्धेसाठी, जिथे आम्हाला फायनलची मॅच आजच्या दिवसामध्ये कंप्लीट करायची आहे. त्याचबरोबर बक्षीस समारंभ जो तो पार पाडायचा. गोलंदाज राहुल साळवी पुन्हा एकदा तयार, समोर संकेत आहेत. राहुल साळवी यांचा पुढचा बॉल, डबलचा बॉल जर पाहिला समोरच्या दिशेला खेळत विराज मडवी येत आहेत तोपर्यंत फक्त एक सिंगल रनची की सिंगल पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. स्ट्राईक मात्र रोटेट झाली, आता मात्र स्ट्राईक वरती चिन्मय आपल्याला पाहायला मिळतील. चिन्मयकडनं आता भरपूर साऱ्या अपेक्षा, कारण की दोन फलंदाज बाद झाले सुरुवातीचे. टॉप ऑर्डरचे ज्यावेळेस दोन फलंदाज बाद होतात त्याच्यानंतर इथून चिन्मयवरती जबाबदारी जरूर येणार मोठी, राहुल साळवी यांना फेस करायचा. यावेळचा बॉल जर पाहिला पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. कुठल्या स्पॉट वरती पीच झाला, सरळ वसुली घेतली, विकेट किपर यांच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावला. आणखीन एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी राहुल साळवी यांची पाहायला मिळते. 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना साईसागर युनायटेड ऐरोली संघ पूर्णपणे जर पाहिला तर ढासाळला सध्या तरी पहिल्या ओव्हरमध्ये, जिथे मात्र 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 2च धावा फक्त फलकावरती पाहायला मिळतात. 2 विकेट गमावल्यानंतर साईसागर युनायटेड ऐरोली. शेवटचा एक बॉल भरपूर महत्वाचा दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून, आणि तो शेवटचा बॉल मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतात, बॉल अडवण्यामध्ये अयशस्वी ठरतील का? नाही ठरणार आहेत. बॉल अडलाय कदाचित त्या ठिकाणी, झाडाला बॉल लागल्यानंतर बॉल मैदानाच्या आत राहिला आणि तर धावून घ्यायचा हा नियम आम्ही सांगितला होता कालच्या दिवसामध्ये, परंतु उत्कर्ष दिवाच्या खेळाडूंकडनं ही चूक होईल हे माहिती नव्हतं. कारण की मैदानाच्या आतमध्ये जे तुम्हाला वृक्ष दिसतात ऑफ साईडला, तिथे जर झाडाला बॉल लागून जर मैदानाच्या आतमध्ये जर चेंडू राहिला तर धावून काढायचे आहेत तुम्हाला. मी पहिल्या दिवसामध्ये देखील सांगितलं की मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला झाडं दिसतात ऑफ साईडला, तिथे चौकार दिला जाणार नाही. झाडाला बॉल लागून जर मैदानाच्या आतमध्ये थांबला तर बॅट्समॅनला धावून रन काढायचे आहेत. राहुल साळवीचं षटक अप्रतिम दर्जाचं पाहायला मिळालं, ज्यामध्ये त्यांनी फक्त 5 धावा खर्च केल्या. 5 धावा खर्च करत 2 महत्वाचे विकेट मात्र बाद केलेले आहेत. राहुल साळवी हा नाव मात्र लक्षात ठेवा मित्रांनो. उत्कर्ष दिवा या टीम कडे खेळत असताना खूप चांगली सुरुवात सातत्याने देत असतो हा खेळाडू. चला संग्राम आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती, आणि संग्रामच्या बाबतीत आमच्यापर्यंत एक माहिती पोहोचलेली आहे. संग्राम खूप चांगला गोलंदाज आणि आम्ही एक चेंडू पडल्यानंतर नक्की सांगू का संग्रामची काय ओळख आहे. राईट मोठं विकेटने संग्राम तयार होतील. समोरच्या दिशेला आपण पाहताय चिन्मय, त्यांच्या बॅटमधून रन्स येणं भरपूर महत्वाचं युनायटेड ऐरोली टीमसाठी. यावेळचा बॉल मात्र वाईट पाहायला मिळतो, वाईट +1 अशा 2 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतात. संग्राम हे गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. आणि आमच्यापर्यंत आमचे गुणलेखक जे आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत ओमकार, ते आमच्यापर्यंत माहिती देत असताना की संग्राम हा गोलंदाज ज्यावेळेस मुंबई इंडियन्सचा कॅम्प लागतो घनसोलीच्या जिओच्या स्टेडियम वरती, त्यावेळेस नेट बॉलर म्हणून याची निवड सातत्याने केली जाते. यावेळचा बॉल पहा, खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑफच्या रिझनला क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत फक्त एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. या सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या जर पहिली तर 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 8 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथून संघर्ष करत असताना साईसागर युनायटेड ऐरोली संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, जिथे मोठे फटके येत नाही, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. राहुल साळवी यांचं अप्रतिम दर्जाचं षटक पाहायला मिळालं. दुसऱ्या ओव्हरमध्ये संग्रामला फेस करणंही कठीण झालंय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिझनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. फक्त एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलने मात्र टीमची धावसंख्या जर पहिले तर 9 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 9 धावा, एक
2-2 रन्सने काहीच होणार नाही. या सिंगल डबल नाही तर मोठ्या फटक्यांची मात्र आता गरज आहे टीम साईसागर युनायटेड ऐरोली या टीमला. कारण की 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना तुम्हाला आता या ओव्हरमध्ये चार्ज घ्यावा लागणार आहे. चिन्मयवरती भरपूर जबाबदारी असणार आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा बॅटच्या मिडलला लागत नाहीये. बॅट स्विंग तर खूप चांगली होती चिन्मयची, परंतु बॅटला आपण पाहतोय अगदी बॉटम एंडला बॉल स्पर्श करून सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू चालला. तिथे मात्र फक्त एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती 10 धावा दाफलगावरती अडचणीमध्ये सापडलाय युनायटेड ऐरोली संघ. अडचणीमध्ये आपण या टीमला आपण पाहतोय. 15 बॉल आणि 41 रनची गरज आहे. समीकरण कठीण होत चाललंय साईसागर युनायटेड ऐरोली या टीमसाठी. यावेळचा बॉल आणखीन एक निर्धाव पाहायला मिळतो. यस विकेट आहे. बॅटला बॉल ब्रश झाला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक विकेट डाऊन होती. साईसागर युनायटेड ऐरोली संघ मात्र पूर्णपणे या मॅच पासून दूर चाललाय की काय. समीकरण आणखीन कठीण होत चाललाय. येणारे चेंडू आहेत 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये गरज असणार आहे टीम 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 41 रनची गरज आहे या मॅच मध्ये. 14 बॉल आणि 41 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये साईसागर युनायटेड ऐरोली टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना बंटी आपल्याला पाहायला मिळतात. 14 बॉल 41 रनची गरज आहे. इथून मॅच पूर्णपणे उत्कर्ष दिवा या टीमच्या बाजूने झुकलेली दिसते आपल्याला. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसेल जयेश पाटील, निलेश भोईर, नवी मुंबईचा वीरेंद्र सेवाग आपल्याला पाहायला मिळेल. प्रीतम पाटील, जगदीश पगडे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ज्या टीमने मात्र सातत्याने खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला त्याच्या समोर मात्र आफ्रिदीचा जय बालाजी राबाडा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगली मॅच आहे पुढची, फ्रेश मॅच असेल. या स्पर्धेची शेवटची फ्रेश मॅच आपल्याला पाहायला मिळेल. संग्राम फायटमध्ये विकेट. यावेळचा बॉल मात्र चांगला फटका पाहायला मिळाला, परंतु या मैदानाच्या मर्यादामुळे फक्त एक सिंगल रन मिळेल. फलंदाज आपण पाहतोय जे नुकताच आले होते स्ट्राईक वरती बंटी. चला तर या गोलंदाजावरती अजून एक विक्रम केलेला आहे गोलंदाजांनी. निलेश पाटील दादा यांची जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर म्हणून या खेळाडूने बाईक जिंकलेली आहे. जे टॅलेंटेड खेळाडू आहे संग्राम. या दिवा गावासाठी पहिली बाईक घेणारा खेळाडू संग्राम. यावेळचा बॉल जर पाहिला तर पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. हा वाईट बॉल, वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. संग्रामचा वेग मात्र विकेट किपरलाही समजत नाही. विकेट किपर ही बीट होतोय. आणखीन एक चेंडू वाईट बॉल पाहायला मिळतो. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 2 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 13 या आकड्यावरती. आणि आता समीकरण जर पाहिलं तर साईसागर युनायटेड ऐरोली या टीमसाठी समीकरण येऊन ठेपलेला. येणारे चेंडू आहेत त्यांच्याकडे. ओके, आमचे ओमकार कॅल्क्युलेशन करत असताना शेवटचा एक बॉल संग्राम राईट आर्म द विकेटने. यावेळचा फटका मात्र खूप चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, त्याच्या डोक्यावरनं बॉलला मात्र फरार पाठवून दिलाय सर लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, या षटकाराची भरपूर गरज होती टीम साईसागर युनायटेड ऐरोली या टीमला. कारण की मोमेंटम जो आहे तो त्यांच्याकडे शिफ्ट करायचा होता. आणि आपण पाहतोय पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करत असताना संघ युनायटेड ऐरोली संघ पाहायला मिळतोय. 19 धावा दाफलकावरती लागलेत. येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 32 रनची गरज आहे. मॅच इज ऑन, चेज इज ऑन. साईसागर युनायटेड ऐरोली संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये येत असताना 12 चेंडू 32 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. ही मॅच साईसागर युनायटेड ऐरोली संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल का, की उत्कर्ष दिवा संघ या धावा रोखण्यामध्ये खरं तर सक्षम ठरेल का, हेही पाहावं लागेल. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 32 धावसंख्येची गरज आहे. खूप चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना उत्कर्ष मित्रमंडळ अवजित दिवा कोळीवाडा या स्पर्धेमध्ये आम्ही पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत करतोय. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत युट्यूबच्या माध्यमातून त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. क्रिक लाईव्ह यांचंही आम्ही खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतोय. खूप चांगली क्लॅरिटी त्यांच्याही माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. जर त्यांचे ग्राफिक्स पाहिलं ग्राफिक्सही खूप चांगले. त्यानंतर जर पाहिलं तर स्कोरिंग तुम्ही स्क्रीनवरती जे स्कोर पाहता ते स्कोरिंगची भूमिका पण खूप चांगल्या रीतीने क्रिक लाईव्हचे सर्व जे मेंबर्स आहेत ते चांगल्या रीतीने बजावतात. आमचे कॅमेरामॅन त्यांनी खूप चांगलं काम या स्पर्धेमध्ये केलेलं. सचिन मुंडे
यांचं खऱ्या अर्थाने क्रिक लाईव्ह हे प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. सर्व आहेत क्रिक लाईव्हचे आणि नवीन टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर चांगलं काम सातत्याने करत असताना 12 बॉल 32 ची गरज आहे. पहिला बॉल आपण पाहतोय मोनिश आपल्याला पाहायला मिळतात. मोनिश आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉल 32 रनची गरज असताना मोनिश या गोलंदाजावरती मात्र जबाबदारी सोपवली. उत्कर्ष दिवा यश हेही चांगले गोलंदाज आहेत. विराज मडवी यांना मी कित्येक वर्ष झाले पाहतोय. उत्कर्ष दिवा या टीम कडे खेळत असताना मोनिश यावेळचा बॉल चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे झेल टिपला गेला आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय युनायटेड ऐरोली संघ बॅकफुटला जात असताना फलंदाज चिन्मयची विकेट इथून मात्र मिळतीये टीम उत्कर्ष दिवा या टीमला. आणि आता 11 चेंडू आणि 11 बॉल मध्ये 32 रनची गरज आहे. उत्कर्ष दिवा संघ मैदानाच्या आतमध्ये मात्र अभिराज्य गाजवत असताना उत्कर्ष मित्रमंडळ आयोजित या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतो. चला पहिल्याच बॉल वरती विकेट मिळाली. चिन्मय सारखा फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतो ज्याच्याकडे भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या. नवीन फलंदाज शशांक आले टीमचे कॅप्टन. मिडल ऑर्डर मध्ये पाहायला मिळतात. भरपूर उशिरा टीम मध्ये येत असतं बॅटिंग करण्यासाठी. यावेळचा बॉल चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली पुन्हा एकदा कॅप्टन विशाल आलेले आहेत. झेल ड्रॉप झाला. हे कधीच तरी पाहायला मिळतं चित्र मैदानाच्या आतमध्ये. विशाल यांच्याकडनं अशा पद्धतीचे झेल आपण सुटताना पाहिलेले नाहीयेत आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या हातातनही झेल सुटला. आता समीकरण जर पाहिलं तर येणारे चेंडू आहेत 10 बॉल आणि 31 रनची गरज आहे या मॅच मध्ये. डबलचा फटका जर पाहिला तर चांगला फटका पाहायला मिळतो. लॉंग ऑफला क्लिअर करत असताना बॉल सीमा रेषा पार हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. आता समीकरण जर पाहिलं तर येऊन ठेपला. येणारे चेंडू आहेत 9 बॉल आणि 25 रनची गरज आहे या मॅच मध्ये. येणारे चेंडू 9 आणि 9 बॉल आणि 25 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करत असताना साई सागर युनायटेड ऐरोली संघ 9 चेंडू 25 धावसंख्येची गरज. वडा मॅच मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली मॅच पाहायला मिळते. बंटी त्याच्या बॅटमधनं षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार मोनिश. यावेळचा बॉल मात्र सोडून दिला. पंचांचा इशारा काहीच येत नाही. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू सोडायची गरज होती का? डीप कव्हरला हा फटका 4 धाव मिळाला असं या बॉल वरती जर हा फटका खेळला असता तर. आता समीकरण येणारे चेंडू 8 बॉल 25 रनची गरज. आयटम होतं विकेटने. पुन्हा एकदा यावेळेस जर पाहिलं तर बॅटच्या मिडलला बॉल लागत नाहीये. एक रन कंप्लीट झाले. दुसऱ्यांचा प्रयत्न होणार नाहीये. फक्त एक सिंगल रन. आता समीकरण भरपूर कठीण. साई सागर युनायटेड ऐरोली या टीम साठी येणारे चेंडू त्यांच्याकडे आहेत 7 बॉल मध्ये 24 रनची गरज आहे. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा पुनरागमन करून देईल टीम साई सागर युनायटेड ऐरोली या टीमला. शशांक टीम कॅप्टन यांच्याकडे देखील भरपूर साऱ्या अपेक्षा असतील. 7 बॉल 24 रनची गरज आहे. या बॉलवरती मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुनरागमन होईल ऐरोली टीमचं. यावेळचा फटका मात्र समोरच्या दिशेला लॉंग ऑन क्लिअर केलाय. विराज मडवी यांच्या डोक्यावरनं बॉलला पाठवून दिलंय. सरळ सीमा रेषा पार षटकार. आता समीकरण येणारे चेंडू 6 बॉल 18 रनची गरज आहे. साई सागर युनायटेड ऐरोली संघ मॅच मध्ये पुनरागमन करत असताना टीम कॅप्टन शशांक आणि बंटीने मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा साई सागर युनायटेड ऐरोली टीमला घेऊन आले. हे दोन्ही खेळाडू का बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात. आता 6 बॉल मध्ये 18 रनची गरज.
चला 6 चेंडू आणि 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजाला आमंत्रित केले गेलाय. विराज मडवी आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवरती आहेत. 6 चेंडू 18ची गरज आहे. कॅप्टनच्या हातातनं झेल ड्रॉप झाला, संधी मिळाली शशांकला आणि शशांकने मात्र ते संधीचं सोनं करत शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला. विराज मडवी आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने विराज मडवी उत्कर्ष दिवा टीमचे जुने जाणते खेळाडू, भरपूर वर्ष झाले क्रिकेट खेळतात. क्षेत्ररक्षणापासून सुरुवात केली या संघामध्ये, सातत्याने टीमने बॅक केलं या खेळाडूला, या टॅलेंटेड प्लेअरला आणि आता मात्र 6 बॉलमध्ये 18 धावा वाचवायच्या आहेत विराजला. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज तयार आपल्याला पाहायला मिळतात. परंतु समोरच्या दिशेला आपण पाहतोय मिस्टर बंटी यांच्या बॅटमधनं 2 षटकार पाहायला मिळालेत आपल्याला. 6 चेंडू 18ची गरज असताना विराज मडवी, व्हेरिएशन भरपूर महत्वाचे असतील. स्लोवर वन कधी टाकला जाईल हेही तितकंच पाहणं भरपूर महत्वाचं असेल फलंदाजाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर. राईट आर्म ओव्हर द विकेटने विराज मडवी. चला पहिलाच बॉल मात्र हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय. डिक्लेअर रिजन मध्ये हा बॉल निघून गेलाय. पहिला बॉल फुल टॉस पाहायला मिळाला, 1 रन पाहायला मिळाली या बॉलवरती. आता समीकरण येणारे चेंडू आहेत 5 बॉल आणि 17 रनची गरज आहे या मॅच मध्ये. 5 चेंडू 17 धावसंख्येची गरज विराज मडवी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडू 17 रनची गरज आहे या मॅच मध्ये. साईसागर युनायटेड ऐरोली या टीमला एखादा मोठा फटका पुन्हा एकदा पुनरागमन होईल टीम साईसागर युनायटेड ऐरोली टीमचा या मॅच मध्ये. टीम मीटिंग घेण्यासाठी भाग पाडेल. जर एक षटकार आला तर मॅच मध्ये चुरस निर्माण होईल. येणारे चेंडू आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये धावसंख्येची गरज आहे 17. 5 चेंडू 17 धावसंख्येची गरज आहे. उत्कर्ष मित्र मंडळ दिवा कोळीवाडा आयोजित या स्पर्धेमध्ये आपण पाहताय खूप चांगली मॅच रंगत असताना उत्कर्ष दिवा घरचा संघ, स्वतः आयोजक संघ आज मात्र चांगली कामगिरी करतोय मैदानावरती. सर्व प्रेक्षक आणि त्याचबरोबर आपण पाहता गावातले ज्येष्ठ नागरिक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तेही मॅचचा आनंद घेत असताना 5 बॉल मध्ये 17ची गरज. 5 चेंडू 17 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. मॅच रंग बदलू शकते कोणत्याही क्षणी, कारण की दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळालेत आपल्याला. 5 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने विराज मडवी तयार आहेत. या वेळचा बॉल मात्र सोडून दिला. वाईट बॉल आहे, प्रेशर आहे. विराज मडवी यांच्यावरती प्रेशर आपल्याला दिसतोय. मैदानाच्या आतमध्ये थोडंसं प्रेशर मध्ये दिसतात. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 16 रनची गरज आहे. दोन्ही टीमच्या बाजूने जर पाहिलं तर मॅच दोन्ही बाजूने ऑन आहे. एक डॉट बॉल मॅच मध्ये मित्रमंडळ अभिराज्य गाजू उत्कर्ष दिवा संघ एक मोठा फटका पुन्हा एकदा साईसागर युनायटेड ऐरोली संघ मॅच मध्ये कमबॅक करतील. विराज मडवी राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा तयार. चला बंटी यांच्यासाठी फुल टॉस बॉल होता, नो बॉल, त्याच्यावरती मिळतील 6 धावा. षटकार आलाय आणि हा नो बॉल आहे. मॅच मध्ये काय घडतंय? साईसागर युनायटेड ऐरोली संघ मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर बंटी मात्र संघर्ष करत होता आणि बंटीने मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा साईसागर युनायटेड ऐरोली टीमला आणून ठेवलेला. आता समीकरण जर पाहिलं तर 5 बॉल आणि 9 रनची गरज आहे. अगदी सोपं समीकरण. 5 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. आता खेळाडू थोडेसे मात्र चर्चा करत असताना विराज मडवी यांच्या समवेत आपल्याला विराज मडवी पहिला बॉल पासून प्रेशर मध्ये दिसले, जिथे मात्र पहिला बॉल फुलटॉस टाकला, त्याच्यानंतर त्यांनी वॉर्मअप देखील केला. थोडेसे निराश प्रेक्षक निराश आपल्याला पाहायला मिळतात. टीम उत्कर्ष दिवा या टीमचे समर्थक थोडेसे निराश आहेत. टेन्शन त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतं, कारण की मॅच जर पाहिली तर पूर्णपणे उत्कर्ष दिवा या टीमच्या बाजूने होती. परंतु शेवटच्या क्षणाला हे 2 बॉल ते भरपूर महत्वाचे झाले टीम युनायटेड ऐरोली या टीमसाठी. पुढचा बॉल प्री हिटचा असणारा, प्री हिटचा बॉल. 5 बॉल 9 रनची गरज. विराज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळचा बॉल समोरच्या दिशेला खेळलेत, क्षेत्ररक्षक आहेत, जज करतील का आणि बॉल सीमारेषा पार. षटकार पाहायला मिळतोय, परंतु त्या ठिकाणी जर खेळाडूला दुखापत झाली असेल तर
षटकार आलेला. 4 बॉल आणि 3 रनची गरज आहे, परंतु त्या ठिकाणी कदाचित एफर्ट्स आपल्याला खूप चांगले पाहायला मिळाले. चला प्लीज विनंती करते, आपण खेळाडू जे थोडासा मोकळा मी तर म्हणेन जागा सोडायची, ती हवा येऊ द्या. थोडीशी दुखापत जरूर त्याला झालेली आहे, आपण पाहतोय, कारण की त्यालाही माहिती होतं षटकार वाचवलं तर मॅच मध्ये आम्ही बनून राहू. निराश चेहरे पाहायला मिळतात, जिथे मात्र विराज मडवी यांच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या का 18 धावा म्हणजे भरपूर ठेवल्यात विराज मडवीला, परंतु तिथून जर पाहिलं तर युनायटेड ऐरोली टीमच्या बंटीने मात्र पूर्णपणे गेम फिरवलाय ऐरोली टीमच्या बाजूने जर पाहिलं तर. आतापर्यंत 4 षटकार बंटीच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालेत. येणारे चेंडू आहेत 4 बॉलमध्ये 3 रनची गरज. चला 4 बॉल आणि 3 रनची गरज आहे, आणि हे कारनामे होताना आम्ही भरपूर वेळा पाहिलेले आहेत. 4 बॉल 3 रनची गरज आहे, परंतु बंटी जर पाहिलं तर वैयक्तिक 8 चेंडू आणि 27 या धावसंख्येवरती खेळतोय. अप्रतिम दर्जाची बॅटिंग बंटीच्या माध्यमातून. येणारे 4 बॉल आणि 3 रनची गरज. गोलंदाज सिया राईट मोद विकेटने विराज. यावेळचा बॉल समोरच्या दिशेला, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र ही मॅच जिंकलेली आहे टीम साई युनायटेड ऐरोली या टीमने, आणि उत्कर्ष दिवा हा संघ मात्र पराभूत होत असताना स्वतः आयोजक संघ आणि आपल्याच स्पर्धेमध्ये आपला संघ जर पाहिला तर पराभूत झालेला. निराश चेहरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, जिथे राहुल साळवी असतील, यश पाटील असतील, ती कॅच भरपूर महत्वाची होती. कॅप्टनची कॅच ती ड्रॉप केली आणि तिथून मात्र मॅच घेऊन गेले साई सागर युनायटेड ऐरोली संघ. कॅप्टनच्या माध्यमातून चूक झाली, परंतु हरकत नाही.